हॅलो फ्रेंड्स, हेमंत मंगळे चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मी प्राध्यापक हेमंत मंगळे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, हा सीझन म्हटला की सर्वत्र ॲडमिशन सुरू असतात आणि आता जसं 11वीच्या ऑनलाईन ॲडमिशन सुरू आहेत त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग, मेडिकल आणि BEdच्या सुद्धा ॲडमिशन सुरू आहेत। तर BEdचे सुद्धा ऑनलाईन ॲडमिशन्स आहेत आणि त्याकरता सेंट्रलाइज्ड अशा प्रकारची ॲडमिशन प्रोसेस ही राबवल्या जात आहे। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्या माध्यमातून सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस कॅप टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर BEd कोर्स अकॅडमिक इयर 2025-26 हा 4 ऑगस्ट 2025 ला जाहीर करण्यात आला। म्हणजेच ॲडमिशन शेड्यूल जो आहे BEdचा, तर तो BEdचा शेड्यूल हा जाहीर करण्यात आलेला आहे। आणि आपणा सर्वांना माहिती आहे की आपण रजिस्ट्रेशन्स जे आहेत ते रजिस्ट्रेशन्स आपले 25/6/2025 म्हणजेच 25 जून 2025 पासून तर 5 ऑगस्ट पर्यंत कॅन्डिडेट्सचे, उमेदवारांचे रजिस्ट्रेशन हे झालेले आहेत आणि त्याकरता 25/6/2025 ते 8 ऑगस्ट 2025 पर्यंत स्क्रुटिनी ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट्स अँड फिल्ड इन अप्लिकेशन फॉर्म्स बाय द व्हेरिफिकेशन टीम, तर त्या डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन सुद्धा 8 ऑगस्ट पर्यंत आटोपलेलं आहे। 9 ऑगस्ट 2025 ला मेरिट लिस्ट ही वेबसाईटवर दर्शवण्यात आलेली आहे आणि त्या मेरिट लिस्टवर जर ऑब्जेक्शन्स असतील तर 9 ऑगस्ट 2025 पासून ते 11 ऑगस्ट 2025 पर्यंत आपले जे ऑब्जेक्शन्स आहेत ते दाखल करायचे आहेत आणि त्या दाखल केलेल्या ऑब्जेक्शन्सचं जे काही आपण ऑब्जेक्शन्स रेज करणार आहोत तर त्याचं सॉल्विंग, त्याची सोडवणूक ही सुद्धा 9 ऑगस्ट 2025 ते 11 ऑगस्ट 2025 पर्यंत केल्या जाईल। रिझॉल्विंग ग्रीव्हन्सेस रिलेटेड टू अल्फाबेटिकल लिस्ट, कॅन्डिडेट्स टू एडिट द अप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स थ्रू कॅन्डिडेट लॉग इन, तर विद्यार्थ्यांना जर काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील किंवा अप्लिकेशन फॉर्ममध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर ती पुनश्च संधी एकदा देण्यात आलेली आहे 9 ऑगस्ट 2025 पासून ते 11 ऑगस्ट 2025 पर्यंत। आणि त्यानंतर मग 14 ऑगस्ट 2025 ला संध्याकाळी 5 नंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर राऊंड 1, तर पहिल्या फेरी करता मेरिट लिस्ट जी आहे, अंतिम मेरिट लिस्ट, अंतिम गुणवत्ता यादी ही 14 ऑगस्टला संध्याकाळी 5 नंतर जाहीर होणार आहे। त्यानंतर 15 ऑगस्ट पासून ते 18 ऑगस्ट पर्यंत कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड 1 अँड राऊंड 2, तर पहिल्या फेरीसाठी आणि दुसऱ्या फेरीसाठी कॉलेजचे प्रिफरन्सेस जे आहेत, कॉलेज ऑप्शन फॉर्म जो आहे तो विद्यार्थ्यांना भरायचा आहे। आपले पसंतीक्रम कॉलेजेसचे नोंदवायचे आहे, कोणत्या कॉलेजला पहिला नंबर द्यायचा, कोणत्या कॉलेजला दुसरा नंबर द्यायचा हे विद्यार्थ्यांनी ठरवायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे 14 ऑगस्टला मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर 15 ऑगस्ट 2025 ते 18 ऑगस्ट 2025 कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड 1 अँड राऊंड 2 हे आटोपल्यानंतर 21 ऑगस्ट 2025 ला संध्याकाळी 5 नंतर राऊंड 1चं ॲलोकेशन म्हणजेच मेरिट लिस्ट म्हणजेच तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहेत। तर विद्यार्थ्यांना मेरिट लिस्ट प्रमाणे कॉलेजेस अलॉट केल्या जातील 21 ऑगस्ट 2025 ला संध्याकाळी 5 नंतर। त्यानंतर 22 तारखेपासून ते 25 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 22 ऑगस्ट 2025 ते 25 ऑगस्ट 2025 कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलोकेटेड कॉलेजेस अँड सीक ॲडमिशन ऑन फॉर राऊंड 1, तर पहिल्या राऊंड करता जे ॲडमिशन्स घ्यायचे आहेत तर त्याकरता संबंधित कॉलेजला जिथे आपला नंबर लागलेला आहे तिथे दिनांक 22 ऑगस्ट 2025 पासून ते 25 ऑगस्ट 2025 पर्यंत विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करायचं आहे आणि आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत आणि आपले ॲडमिशन्स
ह्या निश्चित करायच्या आहेत. कॉलेजेस अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन द पोर्टल 26 ऑगस्ट 2025, म्हणजे 26 ऑगस्ट 2025ला कॉलेजेसनी त्यांच्याकडे ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स निश्चित झालेले आहेत तर त्यांची संख्या, त्यांची नावं हे पोर्टलवर चढवायचे आहेत. त्यानंतर हा झाला राऊंड 1 कंप्लीट. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड कॅन्डिडेट्स फॉर राऊंड 3 अँड इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. तर ज्यांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे तर अशा प्रकारचे विद्यार्थी आपलं रजिस्ट्रेशन दिनांक 15 ऑगस्ट पासून ते 8 सप्टेंबर 2025 पर्यंत, 15/8/2025 ते 8 सप्टेंबर 2025 पर्यंत त्यांनी आपले रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड जो आहे तर त्याकरता सुद्धा रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर कॅप राऊंड 2, डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स फॉर राऊंड 2 26 ऑगस्ट 2025. 26 ऑगस्ट 2025ला ज्या काही पहिल्या राऊंडच्या वॅकंट सीट्स आहेत, शिल्लक राहिलेल्या जागा आहेत, त्या वेबसाईटवर प्रकाशित होतील. त्यानंतर 29 ऑगस्ट 2025ला संध्याकाळी 5 नंतर पुन्हा दुसरा राऊंड जो आहे तर त्या दुसऱ्या राऊंडची जी लिस्ट आहे पसंती क्रमानुसार तर विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळतील. कॅन्डिडेट्स रिपोर्ट टू कॉलेजेस अँड सीक ॲडमिशन फॉर राऊंड 2 30 ऑगस्ट 2025 ते 2 सप्टेंबर 2025. 30 ऑगस्ट 2025 ते सप्टेंबर 2025च्या दरम्यान विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडचे ॲडमिशन्स कंप्लीट करायचे आहेत. आणि त्यानंतर 3 तारखेला म्हणजे 3 सप्टेंबर 2025ला कॉलेजेस अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन द पोर्टल. पुन्हा कॉलेजेस ज्या काही ॲडमिशन झालेल्या आहेत त्या पुन्हा पोर्टलवर चढवतील. अशा प्रकारे दुसरा राऊंड जो आहे तो 3 सप्टेंबरला पूर्ण होईल. त्यानंतर कॅप राऊंड 3, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड कॅन्डिडेट्स फॉर राऊंड 3 अँड इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 15 ऑगस्ट 2025 ते 8 सप्टेंबर 2025 हे पूर्ण होईल. डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स फॉर राऊंड 3, तर तिसऱ्या राऊंड करता पुन्हा कोणत्या विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज लागलं हे आपल्याला 4 सप्टेंबर 2025ला समजेल. म्हणजेच डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स ज्या आहेत तर ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा 4 तारखेला घोषित होतील. त्यानंतर ऑलरेडी फिल्ड इन कॅन्डिडेट्स एडिट द कॅप अप्लिकेशन फॉर्म इफ रिक्वायर्ड, कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर ऑल कॅन्डिडेट्स. तर जे विद्यार्थी आहेत अजूनही तर त्यांना जर कॅप ॲडमिशन करता कॅप अप्लिकेशन फॉर्ममध्ये काही पुन्हा एडिट करायचं असेल किंवा कॉलेज ऑप्शन फॉर्म जे आहेत तर ते भरायचे असतील तर ते 5 सप्टेंबर 2025 ते 8 सप्टेंबर 2025 या दरम्यान ते आपले फॉर्म्स एडिट करू शकतील किंवा मग फॉर्म फिलिंग करू शकतील. त्यानंतर e-scrutiny of uploaded documents and filled in application forms by the expert committee 5 सप्टेंबर 2025 ते 10 सप्टेंबर 2025 या दरम्यान पुन्हा त्यांच्या फॉर्मची e-scrutiny होईल, व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर 11 सप्टेंबर 2025 डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट फॉर राऊंड 3, तर तिसऱ्या फेरीकरता पुन्हा डिस्प्ले होईल. त्यानंतर 12 सप्टेंबर 2025 ते 13 सप्टेंबर 2025 या दरम्यान ज्या काही कंप्लेंट्स असतील मेरिट लिस्ट संदर्भात तर त्यांची सोडवणूक होईल. आणि फायनल मेरिट लिस्ट जी आहे तिसऱ्या राऊंड करता ती 16 सप्टेंबर 2025 संध्याकाळी 5 नंतर जाहीर करण्यात येईल. त्यानंतर ॲलोकेशन राऊंड 3 18 सप्टेंबर 2025 5 नंतर. आणि अशा प्रकारे जे काही कॉलेजेस आहेत तिसऱ्या राऊंडचे तर ते आपल्याला 18 सप्टेंबरला संध्याकाळी 5 नंतर दिसतील. कॅन्डिडेट्स रिपोर्ट टू कॉलेजेस अँड सीक ॲडमिशन फॉर राऊंड 3, तर 19 तारखेपासून म्हणजे 19 सप्टेंबर 2025 पासून ते 23 सप्टेंबर 2025 पर्यंत कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आपले प्रवेश निश्चित करायचे आहे. आणि कॉलेजेसना 24 सप्टेंबर 2025ला आपल्या कॉलेजमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची नावं ही वेबसाईटवर चढवायची आहे. तर अशा प्रकारचा हा कॅपचा जो टाइम टेबल आहे तो टाइम टेबल कमिशनर अँड कॉम्पिटंट अथॉरिटी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड फॉर कॅप सीट्स
तर इन्स्टिट्यूट लेवलचे जे राऊंड्स आहेत, डिस्प्ले ऑफ वॅकन्सी 24 सप्टेंबर 2025 ला ज्या काही व्हॅकन्सीज असतील त्या इन्स्टिट्यूट लेवलला दाखवल्या जातील. कॅन्डिडेट्स फिल इन ऑनलाईन ऑप्शन्स कॉलेज चॉईसेस फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स. तर इन्स्टिट्यूट लेवलला जे ॲडमिशन्स करायचे आहेत तर त्याच्या संदर्भात कॅन्डिडेट्स जे आहेत ते माहिती भरू शकतील 25 सप्टेंबर 2025 ते 26 सप्टेंबर 2025. 27 सप्टेंबर 2025 ला कॉलेजेस जनरेट ऑनलाईन मेरिट लिस्ट थ्रू कॅप पोर्टल फ्रॉम देअर लॉग इन फॉर अ कॅप सीट्स अँड मॅनेजमेंट कोटा सीट्स इफ अप्लिकेबल. तर कॉलेजेस त्यांची मेरिट लिस्ट लावतील इन्स्टिट्यूशन लेवलला आणि त्यानंतर 27 सप्टेंबर 2025 संध्याकाळी 5 नंतर कॉलेजेस अपलोड द मेरिट लिस्ट ऑन द कॉलेज नोटीस बोर्ड. कॉलेजचं जे नोटीस बोर्ड आहे त्यावर कॉलेज मेरिट लिस्ट लावेल आणि ती वेबसाईटवर सुद्धा दिसेल. द जनरेटेड मेरिट लिस्ट विल बी अवेलेबल ऑन द कॅप पोर्टल. आणि ही जी मेरिट लिस्ट आहे ही कॅप पोर्टलवर दिसून पडेल. 29 सप्टेंबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत कॅन्डिडेट सीक ॲडमिशन्स ॲज पर डिक्लेअर्ड मेरिट लिस्ट इन द इन्स्टिट्यूट लेवल राऊंड अँड कॉलेजेस कन्फर्म ॲडमिशन थ्रू कॉलेज लॉग इन. तर इन्स्टिट्यूशन लेवलला विद्यार्थी कॉलेजमध्ये जाऊन आपल्या प्रवेश निश्चित करतील आणि अशा प्रकारे 1 ऑक्टोबर 2025 ला कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन, नो ॲडमिशन आफ्टर द कट ऑफ डेट. आणि ही जी 1 ऑक्टोबर जी तारीख आहे यानंतर कुठल्याही प्रकारचे ॲडमिशन्स केल्या जाणार नाही अशा प्रकारचा टाइम टेबल हा कमिशनर अँड कॉम्पिटंट अथॉरिटी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्याकडून देण्यात आलेला आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपले ॲडमिशन्स जे आहेत, आपले प्रवेश जे आहेत ते या तारखांमध्ये निश्चित करायचे आहेत. धन्यवाद.